हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दुपारचे 12:30 वाजले आणि आता या ब्लॉगला सुरुवात केली आहे। शिवांशला स्कूलमधून आणलं आहे बघा, इकडे बेडवरती झोपलाय आणि अद्विक त्याच्याजवळ खेळत आहे। आणि आजचं वातावरण खूप खराब आहे, आभाळ आहे। काल पाऊस आला होता, चांगलाच पाऊस आला, दिवसभर पाऊस होता आणि वातावरण सुद्धा खूप थंडीचं होतं। आणि आजचं वातावरण सुद्धा थंडीचंच आहे, म्हणजे बादलच आहे, पूर्ण ऊन पण काहीच नाही आहे। तर कालचं वातावरण आणि आजचं वातावरण दोन्ही दिवसाचं वातावरण खराबच आहे। आज बऱ्यापैकी कामं आवरून झाले, म्हणजे शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जायच्या आधी ना स्वयंपाक वगैरे झाला, भांडी फरच्या वगैरे पुसून झाल्या, पण कपडे धुवायचे बाकी आहे, आता तेवढे नंतर करेल। आणि हे बघा अद्विक इकडे आलाय। हो झोपायचंय तुला। बरं, शिवांशला ना स्कूलमध्ये घ्यायला जायच्या आधी अद्विक थोडासा झोपला होता, पूर्ण झोप झाली नाही, तर आता तो चिडचिड करत आहे। तर आता त्याला ना पहिले झोपवून द्यावं लागणार। आता शिवांश स्कूलमधून आलाय, त्याला जेवण करायला देते। पण आजच्या स्वयंपाकामध्ये मी काय केलंय सकाळचे ते तुम्हाला दाखवते बघा। तर आज सकाळी ना स्वयंपाकामध्ये मी केली पाटवडीची भाजी बघा। पाटवडीची भाजी आमच्याकडे जशी बनवते ना तशी पाटवडीची भाजी बनवली आहे, तर खूपच मस्त लागते, टेस्टी लागते। भाज्या संपल्या, तुम्हाला मी त्याकाळच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं भाज्या संपल्या, तर आज सकाळच्यासाठी पण नव्हती आणि संध्याकाळच्यासाठी पण नाहीये। तर आता सकाळी तर मी पाटवडीची भाजी केली, आता संध्याकाळी कायची भाजी करायची हा प्रश्न माझ्यासमोर आहे। पण तरी माझ्याकडे आहे कडधान्य, माझ्याकडे ना तुरी आहे, म्हणजे आईने दिलेल्या आहे ह्या। तर आज ना संध्याकाळच्या भाजीसाठी मी ह्या तुरी भिजायला टाकून दिली, आता चांगल्याच आहे। म्हणजे मला सुकी उसळ पण आवडते आणि रशाची पण आवडते, तर दोन्ही व्हाव्या याच्यासाठी थोडे जास्त टाकले आहे। आणि खूप दिवसानंतर मी याची भाजी करत आहे। त्यातून नेहमी मटकी, चवडी, चण्याची भाजी आणि वाटाण्याची भाजी करतच असते, पण खूप दिवस झाले मी तुरीच्या कडधान्याची भाजी खाल्ली नाही। तर मग आता म्हटलं भाजीचं पण नाही आहे, तर म्हटलं की चला या तुरी भिजायला टाकते, म्हणजे संध्याकाळपर्यंत चांगल्या भिजणार आणि रात्री याची रशाची भाजी करायला होईल। तर चला आता भिजायला टाकून देते, पाणी टाकून दिलंय मी तुरीमध्ये, आता या तुरीला भिजायला ठेवून देते बाजूला। तर बघा आता शिवांश बसलाय जेवण करायला, अद्विक बघा कसा बघत आहे। कशी झाली भाजी? चांगली झाली। तर आता जेवण वगैरे करून झालं, पाटवडीची भाजी चांगली झाली होती। शिवांशने जेवण केलं आणि त्यानंतर मी जेवण केलं, बाळाला झोपवून दिलेलं आहे, बाळ झोपलेलं आहे। आणि तुम्हाला सांगितलं काल पाऊस आला आणि आज वातावरण पावसाचंच आहे, म्हणजे आभाळ होतं, कधी पण पाऊस येऊ शकतो असं वातावरण होतं। आता ना पाऊस लागलेला आहे, तुम्हाला दाखवते बघा बाहेर, बघा पाऊस येत आहे बाहेर आणि दुसऱ्या बिल्डिंगवरचे ना कपडे ओले झाले। तर बघा मी दाखवते तुम्हाला, पाऊस येत आहे, एवढं पाणी जमा झालेलं आहे। आतापर्यंत पाऊस येत होता, आता बंद झालाय। कसं थंडगार वातावरण झालंय सगळं। तर बाहेर मस्त पाऊस येत आहे, असं थंडगार वातावरण झालेलं आहे। तर चला असो, काही हरकत नाही। काल ना मला विचारलं होतं की माझी तब्येत चांगली नाही का, तर नाही, माझी तब्येत चांगली आहे। आणि काय झालं ना, डिलिव्हरीनंतर माझं वजन आपोआप कमी झालं, आणि होऊ शकते मग वजन कमी झाल्यामुळे माझी तब्येत खराब दिसत असणार, तब्येत वगैरे माझी बरी आहे। आणि सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर काही लोकांचं पोट निघते, काही लोकांचं पोट निघत नाही, माझं पोट दोन्ही डिलिव्हऱ्यांमध्ये निघालं। तर फक्त पोट निघालेलं आहे बाहेर, तर मला वाटतं की त्या पोटासाठी मला व्यायाम सुरू करावा लागणार असं वाटतंय। तर माझी तब्येत चांगली आहे, तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी करता हे बघून खूप चांगलं वाटतं मनापासून। पण माझी तब्येत चांगली आहे, थोडीशी सर्दी आहे, बाकी काही नाही आहे। आणि वजन कमी झालं ना, त्यामुळे खूप जास्त बारीक दिसतंय, बाकी मग मला काहीच त्रास नाही आहे। आणि थोडीशी दगदग होत आहे, घराच्या कामं, मुलं यांना सांभाळून खूप जास्त दगदग होत आहे, त्यामुळे होऊ शकते मी अजून जास्त बारीक दिसत असणार। भाज्या तर संपलेल्या आहे, भाज्या काहीच नाही फ्रीजमध्ये, तुम्हाला मी दाखवते बघा। आणि मी फ्रीजने बंद करून ठेवलं आहे, तरी पण त्याची थंडी वाफ बाहेर येत आहे। तर थोडं इकडे सामान आहे, ह्या कप्प्यांमध्ये सामान आहे, ते काढून टाकते। फ्रीजमध्ये भाज्या काहीच राहिलेल्या नाही, म्हणून मग म्हटलं की आज भाज्या पण नाही आहे। आणि उद्याचा गुरुवार आहे, गुरुवार दिवशी मिस्टर मंडईमधून भाजीपाला आणतात, मग उद्या सुट्टी आहे, तरी मग दिवसभरनं कामं होत नाही क्लिनिंग वगैरे करण्याची, त्याच्यामुळे मग म्हटलं की आज वेळ आहे, तर मग आजच क्लिनिंग वगैरे करून घ्यायची फ्रीजची। तर असो, चला मग आता फ्रीज मी क्लीन करून घेते। तर आता फ्रीज क्लीन करायला घेतलं, फ्रीजर आधी क्लीन करून घेत आहे आणि त्यानंतर मग फ्रीज क्लीन करणार होते। तर फ्रीजरमध्ये वगैरे सध्या काही वस्तू ठेवत नाही आहे, आता हिवाळा पावसाळा असतो, त्याच्यामुळे जास्त काही फ्रीजरमध्ये पाणी वगैरे ठेवण्याची गरज पडत नाही, किंवा पण उन्हाळा लागला की मग फ्रीजरचं काम पडतं। आणि फ्रीजर क्लीन करून झालं आणि मग फ्रीज क्लीन करायला घेतला। फ्रीजमध्ये थोडं सामान होतं, ते ना मी गॅस ओट्यावरती काढून ठेवून दिलं
फ्रीजमध्ये मी खोबरं, शेंगदाणे वगैरे ठेवते, जे खराब होतात ना, म्हणजे ज्याला किडे लागतात अशा वस्तू ठेवते. म्हणजे रवा वगैरे, पोहे वगैरे हे सगळं ठेवते फ्रीजमध्ये मी या डोअरमध्ये. तर ते होतं, तर ते सगळं काढून ठेवलं आणि त्यानंतर ना फ्रीज क्लीन करायला घेतला. तर फ्रीज क्लीन करत आहे. आता म्हटलं की भाज्या संपल्याच आहे, काहीच भाज्या नव्हत्या, पूर्ण फ्रीज खाली झाला होता. तर म्हटलं एकदा क्लीन करून ठेवावं, म्हणजे 15 दिवस किंवा 1 महिना नाही क्लीन केला तरी फरक पडत नाही. कारण त्यांना माझा फ्रीज ना आतमधून जास्त खराब होत नाही, झाला तर बाहेरूनच होतो. कारण तर 2 मुलं आहे, दोन्ही मुलं फ्रीजपाशी खेळतात. तर अद्विक तर खूप जास्त म्हणजे कसे हात लावतो, त्याच्यामुळे मग जास्त खराब होतो. तसा 1-2 दिवसाला आपण बाहेरून क्लीन करतच असतो. पण तरीही म्हटलं की आज पूर्ण क्लीन करत आहे. तर फ्रीजच्या वरून, आजूबाजूला आणि फ्रीजचं डोअर आहे ते सगळं क्लीन करून घ्यावं, म्हणून मग आज ना पूर्ण फ्रीज मी क्लीन करून घेतला. आता असा क्लीन करून झाला आहे आतमधून, तुम्हाला दाखवते बघा बाहेरून. जे सामान मी फ्रीजमधून काढून ठेवलं तर ते आतमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर बोलते. तर अद्विक झोपला होता, त्याच्यामुळे मला फ्रीज क्लीन करायला मिळालं. कारण तर अद्विक जागा असला की तो सारखा मग फ्रीजकडे येतो, तिथं अंदर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून म्हटलं की आधी फ्रीज क्लीन करून घ्यावं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरावे. तर आता ना कामं करू करू थकल्यासारखं वाटते खरंच. म्हणजे घरातले कामं मुलं. अद्विक अजून झोपलेला नाही, हे बघा इथे आला माझ्याजवळ. शिवांश पण झोपून उठल्यानंतर जेवण केलं त्यांनी आणि आता बसला त्याचा होमवर्क करायला. तोंडात पेन्सिल घालायची नाही. तुला काय करायचंय, चंपी करून देऊ तुझी? मी माझी चंपी करणार आहे. चला, तर वेळात वेळ काढून आता मी माझ्या केसांच्या मसाज करणार आहे. मस्त ऑइल मसाज. हो, छान केसांना तेल लावून घेते मस्त इकडे. तसंच करत असते नेहमी, म्हणजे केस धुवायच्या 1 दिवसाआधी मी केसांना तेल लावत असते छान. नाही हो, चला बरं झालं. तर आता ना मस्त केसांना तेल लावलंय मी. आणि मग केस धुतल्यानंतर हलकं तेल लावते. मग ते 2 दिवस मी तेल लावत नाही. केस धुवायच्या आदल्या दिवशी मी तेल लावून घेते आणि दुसऱ्या दिवशी मग केस धुत असते. तर आज मी केसांना तेल लावलंय बघा. आणि डिलिव्हरी नंतर ना केस जातात, तर माझे सुद्धा ते डिलिव्हरी नंतर केस गेले. दुसऱ्या डिलिव्हरी नंतर केस कट करायचे आणि मग केस गळले तरी मग आपल्याला एवढा त्रास होणार नाही म्हणून मग केस कट करून टाकते. मग केस कट करायचेच होते, तर मग म्हटलं की एखादी चांगली हेअरकट करावी, म्हणून मग ते स्टेप विथ लेअर हेअरकट केली होती. संध्याकाळ झाली, आता संध्याकाळचे म्हणजे 6:30 वाजले आहेत. आणि शिवा बाळाला झोपून दिले मी पाळण्यामध्ये. शिवांश त्याचा होमवर्क करत आहे. अंधार पडलाय, कडनं थोडीशी थंडी हवा येते, खिडकी थोडी लावून घेते. पहिलेच वातावरण थंडीचं आहे, त्याच्यात पुन्हा पाऊस येत आहे, त्याच्यामुळे अजून जास्त थंडी वाढली. तर जाऊ, चहा ठेवला आहे तुम्ही पिण्यासाठी, चहा आता उघडत आहे. चला या काळीच्या प्यायला. तर इथे चाललं आहे शिवांचा होमवर्क. हा ना शिवांचा आजचा होमवर्क आहे. सोबत त्याला पिक्चर पण काढायचे होते. तर H फॉर हाऊस, कॅपिटल H, स्मॉल H. तर त्यांनी तो होमवर्क केला, पण पिक्चर काढायचा होता. तर इथे बघा तो हाऊस काढत आहे. तर चला, संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाले, झाडू वगैरे मारून झाले. भांडी पण मी मागाशीच घासून ठेवली होती, त्याच्यामुळे आता मला भांडी वगैरे घासावी लागत नाही. शिवांचा होमवर्क झाला, तो आला किचनमध्ये. इकडे बाळ झोपलेले अजून. तर पटकन आता ना स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे तुरीच्या भिजायला टाकले होते, त्याची भाजी करायची. आधी तुरीनं शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. तर चला मग आता कुकरमध्ये तुरी शिजायला ठेवून देते. तर आता बघा इकडे अद्विक उठलाय आणि लाटणं घेऊन लाटण्यासोबत खेळत आहे. बघा अद्विक उभा होतो. तुरी ठेवून दिले मी शिजायला कुकरमध्ये. याला वेळ लागतो शिजायला, म्हणून आधी शिजवून घेते. आता बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते.
लसूण आणि थोडंसं अद्रक घेतलंय, मिक्सरमधून बारीक करून घेते मसाला. तर चला मसाला वाटून घेतला मी मिक्सरमधून. तर आता आपले तुरी शिजल्या का तर चेक करू, म्हणजे शिजले असेल तर फोडणी द्यायला बरं होती पटकन. मस्त शिजल्या, तेव्हा अशा शिजल्या पाहिजे तुरी, म्हणजे छान शिजल्या. चला मग तुरी शिजून तयार आहे. तर आता ना भाजी फोडणी द्यायला घेते पटकन. तेल गरम झालं. तुम्हाला आवडते का तुरीची अशी म्हणजे उसळ म्हणा किंवा रश्याची भाजी? मला तर खूप आवडते ना. मसाला आता तेलामध्ये चांगला झालाय, यामध्ये टाकते तिखट, मीठ, हळद, गरम मसाला वगैरे टाकून देते. त्यानंतर टाकते टमाटर. तर सगळ्यात शेवटी टमाटर टाकलं तरी चालते, या भाजीला काही फरक पडत नाही शेवटी टाकलं तरी. आणि मी जाणूनच शेवटी टाकला आता टमाटर. तर यातली ना मी थोडीशी सुकी भाजी काढून ठेवणार आहे माझ्यासाठी वेगळी. मला खूप आवडते सुकी. एवढं काढलंय माझ्यासाठी. बाकीच्या याच्यात मी पाणी टाकून देणार आहे. पाणी पण गरम झालंय. आता भाजी झाकून उकळी यायला ठेवून देते. तर भाज्या तर होत्या एकीकडे, दुसरीकडे आता चपात्यांचं पीठ मी भिजवून ठेवलंय, चपात्या पण करून घेते. तुरीची भाजी तयार आहे आणि चपात्या पण तयार आहे, भात पण तयार आहे. तर आता मी मस्त जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला तर मग आता जेवण वगैरे करून झालं आणि सगळं आवरून पण झालं. चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.